योद्धा स्टेट चॅम्पियनशिप 2026 मध्ये नारी शक्ती फाउंडेशनचा गौरव, मर्दानी खेळांच्या प्रशिक्षण कार्याची दखल. योद्धा स्टेट चॅम्पियनशिप 2026 च्या राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यान योद्धा अकॅडमीच्या वतीने नारी शक्ती फाउंडेशनचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. गेल्या 3 वर्षांपासून मुला-मुलींना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देत शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्व गुण आणि शारीरिक सक्षमता विकसित करण्याचे उल्लेखनीय कार्य फाउंडेशन करत असल्याची दखल यावेळी घेण्यात आली. केवळ 6 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला हा उपक्रम आज 30 विद्यार्थ्यांपर्यंत विस्तारला असून समाजातील युवक-युवतींमध्ये संरक्षणाचे भावना रुजवण्यासाठी फाउंडेशन सातत्याने प्रयत्नशील आहे. या यशामागे स्थानिक नागरिक, पालक, सहकारी तसेच ओंकार हुपरे सर आणि सचिव खोंद्रे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. नारी शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रियदर्शिनी सुनील बेगडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा सन्मान केवळ फाउंडेशनचा नसून आमच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व हितचिंतकांचा आहे. समाजातील मुलांना संस्कार, शिस्त आणि स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी भविष्यातही आमचे कार्य अधिक जोमाने सुरू राहील. प्रसंगी हातकणंगले मतदारसंघाचे खासदार माननीय धैर्यशीलजी माने, रिंगण फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय सचिनजी खोंद्रे, हाफ आर्यन मॅन अँड जिया शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ प्रियदर्शनी बेडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या गौरवामुळे नारी शक्ती फाउंडेशनच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधी रमाकांत साळी.